तर बेदी म्हणाला की सिनवॉल आला होता 2001चा आहे ते. SMS Productions निर्मित जर्नी. तर म्हणे सिनवॉल काही एवढा ठीक आहे लूज बॉल खूप फेकतो, पण आमचे सुभाष गुप्ते ते तर जादूगार होते, चंदू जोशी राजस्थानचा लेग स्पिनर होता, ते दोघेही सिनवॉलपेक्षा देखील बेटर लेग स्पिनर आहे असं त्याच्यात उल्लेख आहे. हां, लेग ब्रेक अवघड असतो कारण त्याला थर्ड फिंगर यूज करावं लागतं जास्त. थर्ड फिंगर, इफ यू यूज दॅट फिंगर देन ओनली यू कॅन टर्न दी बॉल फ्रॉम लेग स्टम्प टू ऑफ स्टम्प. And if you use only the wrist, the ball doesn't turn. It goes quick off the wicket and it comes up like top spin in table tennis. किती तास? एकटा पिकअप बॅट्समन. आणि मला आता मी सांगू शकतो म्हणजे कोणाला की लेग स्पिनरला प्रॅक्टिस करायची असेल तर लेफ्ट हँडरला प्रॅक्टिस करा टू इम्प्रूव्ह युअर लाईन. झाला ना. पहिली मॅच होती ते बिशन सिंग बेदी कॅप्टन होते दिल्लीचे अगेन्स्ट क्वार्टर फायनल जयपूरला. तेव्हा मला वाटतं आमचे काहीतरी 100च्या आतच आऊट झाले होते आणि ते बेदीनीच विकेट घेतल्या होत्या. मग ते खेळायला त्यांचे 101 का काही 2 का 3 आऊट होते. तेव्हा मला बॉलिंग मिळाली आणि 190मध्ये सर्व आऊट झाले. त्यामुळे 37 का 36-37 रनमध्ये 6 विकेट काढल्या होत्या त्या बेदी. आणि त्याच्यामध्ये अमरनाथ ब्रदर्स आणि सर्व मोठे रथी होते सगळे. आणि दुसऱ्या इनिंगला पुन्हा 4 विकेट काढल्या होत्या. आणि एकदा नॉर्थ झोनमध्ये तेव्हा 9 विकेट काढल्या होत्या. त्याने 2-3 माझे बघितली होती, त्यामुळे माहीत नाही त्याला ही वॉज इम्प्रेस्ड माझ्या बॉलिंगवर. क्रिकेट त्यावेळेचे जे नामांकित म्हणजे विजय हजारे, रावसाहेब निंबाळकर, अधिकारी, किशनचंद, गुल मोहम्मद, आमिर इलाही, C.S. नायडू यांच्यासारखे क्रिकेटर जे ऑस्ट्रेलिया गेले होते 47-48 साली बॅडमिंटनच्या आगेत खेळले, ते बडोद्याला होते नोकरीला. तर त्यांची कधी कधी मॅच असली की आम्हाला म्हणजे मी शाळेला बुट्टीच मारत होतो असं म्हणालं, कारण मला ते आवडायचं क्रिकेट खूप. आणि ते दिवसभर मी ते क्रिकेटची मॅचच बघत बसायचो. आणि मग शाळेचा टाईम झाला सुट्टीचा मग घरी जायचं सायकलवरनं. तर अशी माझी आवडती क्रिकेटची तशी सुरू झाली माझी 8वी-9वीला. कॉलेजमध्ये गेलो तिथे दत्ताजी गायकवाड जो इंडियाचा कॅप्टन होता 54 का 53मध्ये, तो माझा कॅप्टन होता पहिला युनिव्हर्सिटी. तर तिथे मी पहिल्यांदा तर 7वा नंबर आणि असं, पण नंतर माझं बॅटिंग बघून मला ओपनिंग बॅट्समन मी झालो तिथे युनिव्हर्सिटी. आणि तो काय करायचा, प्रत्येक खेळाडूला इंडिव्हिज्युअली बॉलिंग स्वतः करायचा आणि फॉरवर्ड, बॅक, स्क्वेअर कट, हुक सर्व तो खेळायला लावायचा आम्हाला, प्रॅक्टिस द्यायचा स्वतः. कोचिंग नव्हतं पण त्यांनी आम्हाला खूप प्रॅक्टिस दिली. ते क्रिकेटमध्ये जेवढं मी काही केलं आहे त्याचं श्रेय मी दत्ताजीलाच देतो. म्हणजे कारण नाही तर शक्यच नव्हतं मला एवढं वर येणं. 54 साली मी कॅप्टन झालो युनिव्हर्सिटीचा. पण त्याच्या अगोदर म्हणजे क्रिकेटमध्ये आम्ही खेळत होतो. आमच्या इथे मॅटिंग विकेट बडोद्याला, म्हणजे इंदोर, बडोदा, गुजरात इथे सर्व मॅटिंग विकेट, टर्फ नव्हतं. तर कधी कधी मुंबईच्या बरोबर आम्हाला रणजी खेळायला लागायची, महाराष्ट्राबरोबर तर टर्फ म्हणजे सर्व टीमला मुंबईला घेऊन गेलं प्रॅक्टिस मॅचसाठी. ते 1950 सालची मला गोष्ट. ती पहिली मॅचमध्ये ओपनिंगलाच मी जात होतो. ते हिंदू जिमखान्यावर पहिली मॅच झाली. तिथे मला माहिती आहे सुभाष गुप्ते पण खेळला होता ती मॅच. त्यांच्यावर मी 50 रन केले. दुसरी मॅच आमची CCI बरोबर झाली. CCIवर माझे सेंचुरी मारली मी पहिल्या इनिंगला, दुसऱ्या इनिंगला 50 केले. आणि मग नंतर 2 मॅच झाल्या, ते संपल्यावर पुन्हा 51 साली पुन्हा आम्ही गेलो प्रॅक्टिस मॅचसाठी. कारण बडोद्याला काही असं क्रिकेट काही जास्ती नव्हतंच. युनिव्हर्सिटी, एक ॲसोसिएशन, एक बँक ऑफ बरोडा, 2-3 काही टीम होत्या, त्याच्यात क्रिकेट चाललं, बाकी कोणी क्रिकेट नव्हतं ती जास्ती. तर प्रॅक्टिससाठी म्हणजे असं बाहेर कुठेतरी जावं लागायचं. तर दुसऱ्या वर्षी पण गेलो तर पहिली मॅच आमची होती राजस्थान क्लब, ज्याच्यात G. रामचंद, उमरीकर, पालवणकर,
तमाने विकेटकीपर होता, सुंदरम फास्ट बॉलर होता, असे सर्व होते. आणि ते मरीन ड्राईव्हवर इस्लाम निमानावर मॅच होती. तिथे मी पुन्हा सेंचुरी मारली तिथे. आणि मला एक सांगायचं आहे, मी जेव्हा सेंचुरी मारली तेव्हा रामचंद त्याला बहुतेक ते सहन झालं नाही. त्यांनी मला बिमर मारला होता, बिमर म्हणजे फुलतात तोंडावर मारतात. पण मी काय त्यावेळेला मी यंग असल्यामुळे मला काही याला प्रश्न नाही पडला काही डिफेंड करायचा. पण सांगतो म्हणजे मला एक लक्षात आलं पूर्वी म्हणजे असं स्पोर्टिंग स्पिरिट लागतं ते नव्हतं. मी 20 वर्षाचा होतो आणि सेंचुरी त्याच्या आगीत मारली. सुंदर त्याचं खाली एन्करेज करा पाहिजे, सांगा वेल प्लेड. ते न सांगलं मी पण मारला म्हणजे मला आश्चर्य वाटलं. नंतर ते झालं. मग 52 साली रणजी ट्रॉफी आली, तर रणजी ट्रॉफी देखील मी 104 आणि 56 नॉट आउट दुसऱ्यांना काढले. ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरने सेंचुरी इन इनिंग केली त्याच मॅचला. पण कॉन्ट्रॅक्टर टेस्ट प्लेयरचं एक शिक्का असला की मग पेपरमध्ये सगळं येतं ना, तुम्ही कुठे काय खेळा, पहिलं कसे आहात काय. ते आमच्या काही शिक्का नव्हता माझ्या याच्यावर. आणि नंतर मग 53 साली 52 साली आहे सेंचुरी, 53 साली महाराष्ट्राच्या आगीत खेळलो. तेव्हा मी रन काही 25 केले. पण मला बॉलिंगला एक वाव मिळाला. कारण आमचे रेग्युलर बॉलर होते, मामासाहेब घोरपडे होते लेग स्पिनर. त्यांना नाना जोशीचा बॉल लागला हाताला, बोटाला. तर हजारेने मग मला बॉलिंग दिली. मी पण लेग स्पिनर होतं आणि मी 6 विकेट काढल्या 70 रनमध्ये. तर पहिल्यांदा बॉलिंग मिळाली रणजी ट्रॉफीत, 6 विकेट काढल्या. त्याचे बॅट्समॅन त्याचे बॉलर नाव झालं. पण ते त्याच्यानंतर इंदूरला मॅच झाली, त्यात काय 3 विकेट काढल्या असतील, रन्स काही बनले माझे झाले नाही. आणि ते 54मध्ये माझं ते फायनल इयर होते फाईन आर्ट्सचं, त्यामुळे जरा लक्ष क्रिकेटमध्ये कमीच झालं. कारण ग्रॅज्युएशन तर मुख्य होतंच माझं. तर ग्रॅज्युएट तर झालं, पण क्रिकेटमध्ये मी काही 2 वर्षात जास्ती माझं काही झाली नाही कामगिरी. म्हणजे 54-55मध्ये काही कामगिरी झाली नाही. पण